नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुषमास किचनमध्ये। आजची आपली रेसिपी आहे खमंग आणि खुसखुशीत उपवासाचे मसाला शेंगदाणे। हे शेंगदाणे तुम्ही प्रवासात नेऊ शकता किंवा मग एअरटाइट कंटेनर मध्ये जर तुम्ही ठेवले तर अगदी 15 ते 3 आठवडे पण हे छान खुसखुशीत राहतात। अगदी साधी सोपी आणि झटपट तयार होणारे हे मसाला शेंगदाणे ची रेसिपी आपण पाहूया। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, तसेच रेसिपी शेअर करायला विसरू नका। मसाला शेंगदाणे कसे बनवायचे ते पाहूया। आज आपण उपवासाचे मसाला शेंगदाणे तयार करणार आहोत। त्यासाठी मी साधारण एक मोठ्या वाटीभर हे शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे तळण्यासाठी इथं मी उपवासाचं शेंगदाण्याचं तेल कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे। तुम्ही साजूक तूप पण वापरू शकता, पण मी शक्यतो तेलात तळल्यानंतर शेंगदाणे अजून छान चविष्ट लागतात, त्यामुळे शक्यतो तेलात तळते। तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचे। तेल गरम झाले, हे शेंगदाणे यामध्ये टाकून घ्यायचे आणि छान खरपूस होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे। गॅस मात्र मोठा ठेवायचा नाही, मीडियम गॅसवरतीच हे तळायचे आहे। शेंगदाणे तळताना गॅस मात्र अगदी कमी ठेवा, म्हणजे काय होतं आतपर्यंत शेंगदाणे छान तळले जातात आणि खुसखुशीत होतात। मोठ्या गॅसवरती काय होतं शेंगदाणे हे लागलीच करपले जातात, आतपर्यंत छान असे खुसखुशीत तळले जात नाहीत। जसं आपण चिवड्यात वगैरे टाकायला शेंगदाणे तळतो त्याच पद्धतीने हे व्यवस्थित असे छान खमंग असे तळून घ्यायचे। करपले नाही पाहिजेत आणि खुसखुशीत पण झाले पाहिजेत, म्हणून गॅस कमी ठेवायचा। तळल्याची खूण आहे, थोडासा तेलाचा आपला जे तळण्याचा प्रक्रिया असते ती थोडासा फेस असा कमी होतो। आता हे व्यवस्थित आपले शेंगदाणे छान तळून झाले। शेंगदाण्याचा कलर पण चेंज होतो पहिल्यापेक्षा, यावरून ओळखायचं की हे तळल्या गेलेले आहेत। आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे। छान तळून झालेत, एक छान वास पण येतो याचा तळल्यानंतर। आणि एका ताटावरती मी टिश्यू पेपर ठेवलाय। एक्स्ट्राचं तेल असं थोडंसं झटकून यामध्येच काढायचं, पण जर काही राहिलं तर हे ताटावरती टिश्यू पेपरला लागून निघतं। आता हे शेंगदाणे आपण टिश्यू पेपरवरती काढून घेऊया। तळून घेतलेले शेंगदाणे याला काही मसाले ॲड करूया। सेंदिलोन वापरते मी, उपवासाचं मीठ, आवश्यकतेनुसार तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। तिखट, लाल किंवा मग तुम्ही तळून हिरवी मिरची पण टाकू शकता जर तिखट वापरायचं नसेल तर। साधारण शेंगदाणे थोडे थंड झाल्यानंतर म्हणजे कोमट असतील तेव्हा हे मसाले वापरायचे त्याच्यावरती। आता थोडी पिठी साखर टाकली। यातले मसाले तुम्ही तुमच्या आवडीनं वापरू शकता, नुसतं तिखट आणि मीठ लावलं तरी हरकत नाही, ते पण टेस्टीच लागतं। आणि थोडीशी आमचूर पावडर, म्हणजे तिखट आंबट गोड अशी चव त्याला छान येते। आणि हे आता सर्व छान मिक्स करून घेऊया। मसाला शेंगदाणे आपले तयार आहेत। हवाबंद डब्यामध्ये जर ठेवले तर छान 15 ते 3 आठवडे पण हे शेंगदाणे छान राहतात, अगदी खुसखुशीत राहतात। प्रवासात पण नेऊ शकता, कोणत्याही उपवासाला झटपट असे खमंग शेंगदाणे तुम्ही तयार करू शकता। रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल। अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।